सो हा आपला आहे टेलिग्राम चॅनल. सो या वीकचा आपण परफॉर्मन्स बघूयात. आपण बँक निफ्टीमध्ये कोणते ट्रेड्स घेतले, किती टार्गेट आले, किती एस एल केले, त्याचं ब्रेकडाऊन करूयात. सो हा आहे 5 ऑगस्टचा दिवस, मंडेचा. सो मी ते अपडेट टाकून दिलं होतं, ऑल पोझिशन स्विंग्स इन लॉस ड्यू टू हेवी गॅपडाऊन. त्या दिवशी हेवी गॅपडाऊन झालेला, त्यामुळे जेवढ्या पण माझ्या स्विंग पोझिशन होत्या त्या जवळजवळ लॉसमध्ये ओपन झाल्या होत्या. त्यानंतर आपण बँक निफ्टीमध्ये ट्रेड करत होतो. तर मी बरोबर 10:15च्या आसपास मी लेवल पाठवून दिली होती, जी की ही लेवल होती 50,530, 50,522. आणि इथे खाली माझा अपडेट होता, माय व्ह्यू इज बुलिश टुडे आफ्टर दिस लेवल ब्रेकआउट, बट इट्स अ व्हेरी रिस्की ट्रेड. कारण त्या दिवशी गॅप डाऊन होता, ओव्हरऑल सेंटिमेंट्स डाऊन होते, बट त्या दिवशी माझा जो पर्सनली जो व्ह्यू होता तो माझा अपसाईडचा होता आणि मी अपसाईडच्या लेवलने काम करत होतो. तर चार्टवरती बघूयात त्या लेवलचं काय झालं. सो ही होती एक्झॅक्ट ती लेवल. सो ही 50-500 वाली. सो त्या दिवशी गॅप डाऊन झाला होता, ह्यूज गॅप डाऊन होता तो, जवळजवळ 500 पॉईंट्स वगैरे असा गॅप डाऊन होता. सो 800 पॉईंटचा. पण इथे असं झालं की जी मी लेवल पाठवून दिली होती 10:15ला या आसपास मी लेवल पाठवून दिली होती, ती लेवल ब्रेक झाली नाही आणि मार्केटमध्ये प्रॉपर डाऊन साईडचा मुवमेंट एक चालू झाला. माझा अनालिसिस जो होता तो होता अपसाईडचा, त्याच्यामुळे मी या पूर्ण मुवमेंटमध्ये मी कोणताही ट्रेड घेतला नव्हता, मी शांत बसलेलो. आणि इथे मी अपडेट टाकून दिला, बुलिश लेवल नॉट ब्रेक, सो नो ट्रेड डे फॉर मी. त्या दिवशी मी मग कोणताच ट्रेड घेतला नव्हता, तर माझा जो अनालिसिस होता तो पर्सनली अपसाईडचा होता. आणि इथे बघू शकता मी कोणताच इंडिकेटर वापरला नाही, कोणता इंडिकेटर किंवा काहीच वापरलं नाही. मी जो ट्रेड करतो प्युअर प्राइस ऍक्शन वरती करतो, आणि जी माझी प्राइस ऍक्शन असते ती एकदम इझी, अगदी लहान मुलाला समजेल अशा भाषेत माझी प्राइस ऍक्शन असते, इझी. सो आपला दुसरा दिवस बघूयात, त्याच्यामध्ये माझा काय अपडेट होता. सो आपला जो होता तो नो ट्रेड होता. दुसऱ्या दिवशी माझा अपडेट होता, गुड मॉर्निंग, लेवल्स फॉर टुडे बट बी केअरफुल, बेरिश एंट्री टेकन ॲज पर लेवल, एस एल इज बिग टुडे, लेट सी द रिझल्ट. सो 6 ऑगस्टचा दिवस होता. 6 ऑगस्टचा बघूया. सो एक्झॅक्ट आपली जी लेवल होती 6 ऑगस्टला, ती ही लेवल होती 50,346 ते 50,318. आणि मी जो ट्रेड घेतो तो ब्रेकआउट ट्रेड करतो मी. सो मला एक्झॅक्ट एंट्री करायची ती या लेवलला. मी ही लेवल आयडेंटिफाय केलेली, पण जी कॅन्डल आहे ती खूप फास्ट होती, त्याच्यामुळे जो मला एस एल भेटला होता तो थोडा मोठा भेटला होता. आणि माझा जे पर्सनली टार्गेट होता ऍक्च्युली छोटा होता, या एरियामध्ये माझा टार्गेट होता जो की हिट झाला. पण त्यानंतर सुद्धा जी आपण लेवल दिली होती ती कशी वर्क केली ते तुम्ही बघू शकता. आणि मार्केटमध्ये प्रॉपर जो मुवमेंट आला होता त्या दिवशी, सो तो मुवमेंट होता जवळजवळ 460 पॉईंट्स आपल्या लेवल पासून. पण त्या दिवशी आपण जे पॉईंट्स घेतले होते ते बघूयात. इथे मी अपडेट दिलं होतं, व्हेरिएशन टेकन ॲज पर लेवल, एस एल पिक्स वगैरे. इथे अनालिस्ट वगैरे बघू शकता. आणि इथे माझा अपडेट होता, बिग मूव इन बँक निफ्टी बट माय ट्रेल एस एल हिट ॲट 61 पॉईंट्स इन ऑप्शन, एनिवेज डन फॉर द डे. मी दिवसाला एकच ट्रेड घेतो, पण तो क्वालिटी ट्रेड असतो, त्याच्यामध्ये मी ट्राय करतो की जास्तीत जास्त पॉईंट्स कॅप्चर करायचे, मी स्कॅल्पिंग करत नाही. सो या दिवशी जे आपले पॉईंट्स कॅप्चर झाले होते ते 60 पॉईंट्स ऑप्शनमध्ये होते. सो हा होता आपला 6 ऑगस्टचा दिवस. सो हे जे ट्रेड्स आहेत ते फॉरेक्सचे मी पुढच्या व्हिडिओमध्ये अपडेट करेन. सो त्याच्या पुढचा दिवस आपण बघूया, 7 ऑगस्टचा. तर इथे अपडेट होता, ह्यूज सेलिंग प्रेशर इन बँक निफ्टी, पण प्राइस ऍक्शन काहीच नाही आहे. बिकॉज 7 ऑगस्टचं बघूया आपण. सो बिकॉज या दिवशी मार्केटमध्ये फॉल तर चालू होता, पण यामध्ये तुम्ही बघू शकता कोणतीच प्राइस ऍक्शन तयार झाली नव्हती. आणि मी रॅन्डम कोणताच ट्रेड घेत नाही की मार्केट खाली खाली चाललंय आपण पुट साईडचा ट्रेड वगैरे घ्या, असं मी काहीच करत नाही. प्युअर मला प्राइस ऍक्शन दिसली तरच मी ट्रेड घेतो. सो ज्यावेळेस मला प्राइस ऍक्शन दिसली, सो त्यावेळेस मी एक लेवल पाठवून दिली होती, जी की लेवल होती आपली 50,145ची आपली लेवल होती एक्झॅक्ट. ही आपली लेवल होती. पण त्याच्या पुढचा अपडेट बघूयात, माय व्ह्यू इज बुलिश टुडे आफ्टर दिस लेवल ब्रेकआउट, बट इट्स डिस्क्रीट रेट, बी केअरफुल. बिकॉज हा जो ट्रेड होता, पूर्ण सेंटिमेंट जर तुम्ही या दिवशी बघितले तर पूर्ण डाऊन साईडचे होते, पण माझा जो पर्सनली अनालिसिस होता तो अप साईडचा होता, त्याच्यामुळे थोडा रिस्की ट्रेड होता. पण तुम्ही बघू शकता त्यानंतर आपली लेवल ब्रेक झालीच नाही आणि दिवसभर कोणताच मुवमेंट आला नाही. म्हणजे आपली लेवल ब्रेक झाली नाही, तर आज ना डाऊन ट्रेंडचा मुवमेंट आला ना अपसाईडचा मुवमेंट आला.
सो मी इथे अपडेट करून दिला. नो ट्रेड डे फॉर मी. आपली लेवल ब्रेक झाली नाही, सो आपण कोणताच ट्रेड घेतला नाही. आणि आपली लेवल ब्रेक झाली नाही, सो मूव आला सुद्धा नाही कोणताच. पॉवर ऑफ पॉवर अनालिसिस असं मी एक टाकून दिला होता अपडेट. सो त्याच्यानंतरच आपण बघूया पुढचा दिवस 8 ऑगस्टचा. सो हा आहे 8 ऑगस्टचा दिवस. सो याच्यामध्ये ज्या लेवल्स होत्या सकाळी दोन्ही अपडेट मी टाकून दिल्या, पण आपल्या डाऊन साईडची ब्रेक झाली होती. सो इथे 50,000ची एक लेवल होती, ते बघूयात काय होती 8 ऑगस्टची. सो हा आहे 8 ऑगस्टचा दिवस. सो हा होता 8 ऑगस्टचा दिवस. जी मी लेवल अपडेट केली होती, ती अपडेट लेवल केली होती 10 वाजून 6 मिनिटाने. सो इथे तुम्ही बघू शकता, या आसपास मी माझी लेवल अपडेट करून दिली होती. त्याच्यानंतर जो मूव आला होता तो जवळजवळ आला होता आपल्या साईडने 170 पॉईंटचा मूव आला होता. म्हणजे खूप मोठा मूव होता ऍक्च्युली. एका कॅन्डलमध्ये आपला जवळजवळ टार्गेट पर्यंत आलेला, पण माझा ऍक्च्युली टार्गेट थोडासा चुकला, त्याच्यामुळे मी बुक नव्हता केला. आणि माझा पुढे अपडेट बघू शकता, वॉटर मूव वगैरे अनालिसिस. 100 पॉईंट्स कॅप्चर इन ऑप्शन्स बट नॉट ट्रेल 8. आय एम टेकिंग रिस्क टुडे. ऍक्च्युली या ट्रेडमध्ये माझे ऑप्शन्समध्ये 100 पॉईंट्स कॅप्चर झाले होते. 100 ते 120 पॉईंट, जे की एक सिंगल लॉटला असतात 1500 ते 1800 रुपये. दोन लॉटला काही 3600 किंवा 4000 रुपये वगैरे असा त्याचा हे होतो. पण मी ते अपडेट टाकून दिलं होतं की मी कॉस्ट टू कॉस्टला ट्रेल केलाय, हे 100 पॉईंट्स गेले तरी चालतील, बट आय एम होल्डिंग द ट्रेड बिकॉज मला. आणि मी ते अपडेट टाकून दिलं होतं एंडला. सो बिकॉज माझं जे टार्गेट होतं ते थोडासा अजून खालती होता, आणि त्या दिवशी मला पर्सनली एक्सपेक्ट होता की थोडा अजून मोठा मूव्ह येईल. सो जेव्हा मार्केट ह्या लेवलला आलेला, जेव्हा आपले 120 पॉईंट्स ऑप्शनमध्ये कॅप्चर झाले होते, तेव्हा मी माझा स्टॉप लॉस ट्रेल करून जो लॉसमधून मी कॉस्ट टू कॉस्टमध्ये आणून ठेवलेला. आणि त्याच्यानंतर मार्केट थोडा व्हॉलेटाईल होता, तुम्ही बघू शकता या कॅन्डल्सवरून वगैरे. सो माझा जो स्टॉप लॉस होता तो माझा या लेवलला हिट होऊन गेला होता, त्याच्यामुळे माझा कॉस्ट टू कॉस्टलाच गेला. तर इथे बाकीचे जे सगळे अपडेट्स आहेत ते आहेत. सो त्यानंतर बघूयात आपण 9 ऑगस्ट चा दिवस. सो ह्या होत्या आपल्या 2 लेवल्स. नॉर्मली मी एकच लेवल पाठवतो, पण मार्केट थोडा कन्फ्युजन असते, त्याच्यामुळे मी कधी कधी 2 लेवल पाठवतो. सो या होत्या आपल्या लेवल्स. तर बघूयात 9 ऑगस्टचा. सो 9 ऑगस्टचा जो दिवस होता तो आपला हा होता. ही लेवल होती आपली ऍक्च्युली. पण या दिवशी आपला एस एल बहुतेक हिट झाला होता. लेवल्स टर्न मार्केट बी केअरफुल, एंट्री टेकन बट इट्स रिस्की ट्रेड. बिकॉज मला नॉर्मली प्राइस ऍक्शन रिस्की वाटत होती, कारण मला या लेवलवरून एक पुलबॅक एक्सपेक्ट होताच. पण माझा असा व्ह्यू होता की थोडा पुलबॅक येऊन परत मार्केट इथून डाऊन साईडची मुवमेंट चालू करेल असा माझा होता. पण या दिवशी डीके सुद्धा खूप झाला होता. एस एल हिट ड्यू टू डीके इन ऑप्शन बट नॉट हिट इन चार्ट टर्न फॉर द डे. ऍक्च्युली माझा चार्ट वरती इथे एस एल हिट नव्हता झाला, पण जो मी ऑप्शन्स मध्ये जो माझा स्टॉप लॉस होता तो त्या दिवशी इथे हिट झालेला. सो असे होते आपले विकली ट्रेड्स जे आपण घेतले होते. प्युअर प्राइस ऍक्शन, कोणताच इंडिकेटर नाही, काहीच नाही. आणि ज्या पण आपण लेवल फाइंड आउट करतो त्या प्रॉपर आपल्या वर्क करतात. तुम्ही बघू शकता प्रत्येक जे अपडेट आहे ते मी टेलिग्राम चॅनलवरती मॉर्निंगला टाकून देतो. सो या दिवशी या वीकमध्ये जे आपले ट्रेड झाले होते, टोटल 3 ट्रेड्स झाले होते, ज्याच्यामध्ये आपण फर्स्ट ट्रेडमध्ये 61 पॉईंट्स कॅप्चर केले. आणि जो सेकंड ट्रेड जो होता तो आपला हा होता. जर आपण हे 150 पॉईंट जर कॅप्चर केले असते, 120 पॉईंट इथे बुक केले असते, तर आपला चांगला वीक गेला असता हा. पण ठीक आहे, माझा मोठा टार्गेट असल्यामुळे मी बुक नव्हते केले. आणि जो थर्ड ट्रेड होता ज्यामध्ये आपला एस एल झाला. बाकी 2 दिवशी आपला ट्रेड झाला नव्हता. एक दिवशी लेवल ब्रेक झाली नाही, आणि एक दिवशी आपली लेवल ब्रेक झाली नाही. सो हा होता आपला वीकली परफॉर्मन्स. सो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.